आदाब नाजरीन, नांदेड़ न्यूज अपडेट्स में आपका स्वागत है। वजीर आला युवा ट्रेनिंग उम्मीदवार संगठन नांदेड़ की जानिब से आज जिला कलेक्टर ऑफिस पर एहतजाज किया गया, जिसमें बड़ी तादाद में तरबियत याफ्ता उम्मीदवार ने शिरकत की और हुकूमत से मुतालबा किया कि वो इनके मौज़ू को जल्द जल्द अदा करे। आज हमारा ये जो आंदोलन है वो सरकार के खिलाफ है। जो सरकार ने हमें आश्वासन दिए थे उनके माध्यम से जो भी प्रशिक्षणार्थी है राज्य में 1,34,000 युवा प्रशिक्षणार्थी आज शासकीय जो स्थापना है वहाँ पर कार्य प्रशिक्षण ले रहे हैं। उसके बाद उन्होंने बोला था कि हमें जहां आप प्रशिक्षण ले रहे हैं, प्रशिक्षण खत्म होने के बाद आप लोगों को वहां पर कायम स्वरूप का जो परमानेंट रोजगार है वो उपलब्ध करा दिया जाएगा। तो इस डिमांड को लेकर हम यहां पर राज्य के विविध जिलों में हमारा ये आंदोलन चालू है। विराट धड़क मोर्चा के तहत संपूर्ण जिले में अभी यहाँ नांदेड़ जिले में आयोजित करा गया है। कल छत्रपति संभाजी नगर को होगा, तो वहाँ पर बोम्बा बोम नाम बोल के जो धड़क मोर्चा है वहाँ पर सरकार के खिलाफ करने वाले हैं। कौन से विभाग में लोग डिमांड है? ये जो है शासन के पूरे विभाग में, पूरे होल विभाग में ये युवा प्रशिक्षणार्थी कार्यरत है और शासन के माध्यम से तत्कालीन मुख्यमंत्री श्री एकनाथ जी शिंदे साहब की तरफ से बोला गया है जहां पर आप कार्य प्रशिक्षण ले रहे हो वहां पर आपको पूरी तरह कायम स्वरूप का जो रोजगार है, कायम परमानेंट रोजगार जो है हम उपलब्ध करके देंगे। इस आश्वासन की तरफ देखते हुए ये प्रशिक्षणार्थी यहां पर आंदोलन करते हैं। आमचा मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थींचा हा जो मोर्चा आहे तो आम्हाला 11 महिन्यासाठी जी योजना होती 11 महिने प्रशिक्षण घ्यायचं आणि त्यावेळेला आम्हाला काहीतरी आशा वाटली की 11 महिने प्रशिक्षण घेऊन आम्हाला सरकारी सेवेत काही सामावून घेतील किंवा काहीतरी सकारात्मक निर्णय करतील आमच्या बाबतीत, पण तसं काही दिसत नाही। शासन आमच्या बाबतीत सकारात्मक दिसत नाही, त्यामुळे आम्ही हा मोर्चाचे आयोजन केलेले आहे। या माध्यमातून मी राज्य शासनाला सांगू इच्छिते, साहेब लाडक्या बहिणीवर खर्च करणारा करोडो रुपयांचा निधी कमी करा, पण आमच्यासारख्या गरीब होतकरू सुशिक्षित बेरोजगारांना हाताला रोजगार मिळवण्यासाठी हा निधीचा उपयोग करा सर। यामुळे माझ्या एकावर 4 आयुष्य अवलंबून आहेत। मी, माझे पती, माझे 2 मुलं, लाडक्या बहिणीचे 1,500 येतात कोणीकडे खर्च करून टाकतात कोणीकडे, पण याच जागी जर मला कायमस्वरूपी रोजगार मिळाला तर माझं एक कुटुंब मी नेऊ शकते, त्याचा विकास करू शकते। मायबाप सरकारला माझी अशी एक विनंती आहे की तुम्ही हातातून अशी आलेला आहे भाकर किंवा हा जो अन्नाचा घास तो हिरावून घेऊ नका मायबाप सरकार, नाही तर आम्ही शांत बसणार नाही। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत आम्ही दाखवून देऊ की आम्ही काय आहोत। आम्ही तुम्हाला सत्तेवर बसवू शकतो तर त्या सत्तेहून खाली सुद्धा उतरवू शकतो। त्यामुळे या शासनाला माझी विनम्र विनंती आहे, आमचा साहेब गांभीर्याने विचार करावा आणि सकारात्मक निर्णय काहीतरी घेऊन आम्हाला ना उपकृत करावं, एवढी माझी नम्र विनंती। मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आणली। त्याच्या अगोदर लाडक्या बहिणीला 1500 रुपये देण्याचा निर्णय घेतला। मग लाडक्या भावाचं काय? मग लाडक्या भावालाही वाऱ्यावर सोडणार नाही म्हणून सांगितलं। प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून 10 लाख युवकांना आम्ही रोजगार देणार, प्रशिक्षण देणार, प्रशिक्षणासोबत प्रशिक्षण भत्ता देणार। प्रशिक्षणाचा भत्ता देत असताना त्याच आस्थापनेमध्ये 5 लाख युवकांना आम्ही कायमस्वरूपी रोजगार देणार, हे सरकारनं विधानसभा निवडणुकीच्या अगोदर सांगितलं। पण 10 लाख लोकांना प्रशिक्षण देणार म्हटल्यानंतर 1,34,000च प्रशिक्षणार्थ्यांनी, मला वाटते राज्यातल्या युवकांना त्याच वेळेस लक्षात आलं असावं हे युवकांना फसवणारा घोषणा करणारं सरकार दिसतंय, म्हणून 10 लाख युवकांनी याच्याकडे प्रवेश घेतला नाही। 1,34,000 लोकांनी आवेदन केलं आणि आज त्यांनी प्रशिक्षण पूर्ण केलंय। आम्ही विविध आंदोलनं केले, आझाद मैदानावर विविध 6 मोर्चे काढले। 24 दिवस आम्ही आझाद मैदानामध्ये मी स्वतः, बालाजी पाटील चाकूरकर आणि प्रशिक्षणार्थ्यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या काळामध्ये बेमुदत आमरण उपोषण केलं। पुन्हा 14 जुलैला पावसाळी अधिवेशनाच्या पूर्व संध्येला विराट धडक छत्री मोर्चा काढला। नागपूरमध्ये संविधान चौकामध्ये चक्का जाम आंदोलन केलं। सांगलीमध्ये तुकाराम महाराजांनी
आमरण उपोषण केलं. धुळे येथे सुत्रेपाडा येथे 16 दिवस आमचा एक प्रशिक्षणार्थी आमरण उपोषण केला. एवढे आंदोलन होऊन सुद्धा या कपाळकरंट्या सरकारला या लाडक्या भावाचा आणि लाडक्या बहिणीचा विसर पडलेला दिसत आहे. म्हणून आज नांदेड जिल्ह्यातल्या प्रशिक्षणार्थी भावांनी आणि बहिणींनी हा आक्रोश जिल्हाधिकाऱ्याच्या माध्यमातून सरकारपुढे व्यक्त करण्याचा हा प्रयत्न केलेला आहे. सर नेमका मागणी काय? आमची मागणी आहे, आता आमचं 11 महिन्याचं प्रशिक्षण पूर्ण झालं आहे. तुम्ही दिलेलं हे प्रमाणपत्र घेऊन आम्ही जायचं कुठे? या प्रमाणपत्र घेऊन गेल्यानंतर आम्हाला कुठं नोकरी मिळणार आहे हे सरकारनं सांगावं. मी माननीय मुख्यमंत्र्याबरोबर माझी मीटिंग झाली नागपूरमध्ये रामगिरी बंगल्यावर, तेही उत्तर देऊ शकले नाहीत. त्याच्यामुळं आमचं मागणं सरकारला आहे, आमचं आता प्रशिक्षण पूर्ण झालं आहे. ज्या शासकीय आस्थापनेमध्ये आम्ही प्रशिक्षण पूर्ण केलं आहे त्याच शासकीय आस्थापनेमध्ये आमच्या या 1,34,000 प्रशिक्षणार्थ्यांना कायमस्वरूपी नियमित रोजगार मिळाला पाहिजे. दुसरी मागणी आमची 6, 8 आणि 10 हजार या तुटपुंजा मानधनावर आमच्या प्रशिक्षणार्थ्यांनी खूप चांगलं काम या विविध आस्थापनेमध्ये केलं आहे. आज त्या विविध आस्थापनेमधल्या प्रमुखांना जाऊन विचारा, ते सर्व आस्थापना या तरुण बांधवांना, या प्रशिक्षित बेरोजगार युवकांना सोडायला तयार नाहीत. एवढं चांगलं काम केलं आहे. लाख लाख रुपये पगार घेऊन जे कर्मचारी काम करत नाहीत त्या 6, 8 आणि 10 हजारामध्ये या प्रशिक्षणार्थ्यांनी काम केलं आहे. म्हणून येणाऱ्या काळामध्ये आम्हाला कायमस्वरूपी नियमित रोजगार आणि मानधनामध्ये दुप्पट वाढ झाली पाहिजे, ही आमची प्रमुख मागणी आहे. जर मागण्या मान्य झाल्या तर पुढील आंदोलनाची भूमिका? आमच्या जर मागण्या मान्य होणार नसतील तर आता आम्ही आज जर सरकारनं आमच्या मागण्यावर काही निर्णय नाही घेतला तर उद्या छत्रपती संभाजीनगरमध्ये 50,000 प्रशिक्षणार्थी क्रांती चौकातून भडकल गेट मार्गे आयुक्त कार्यालय, विभागीय आयुक्त कार्यालयाला घेराव घालून या सरकारचं नाक दाबण्याचा प्रयत्न करणार आहेत. आणि या उपर जरी सरकारला जाग नाही आली, या लाडक्या भावाची आणि लाडक्या बहिणीची दया आली नाही तर आम्ही 6 ऑक्टोबरला ज्या मुख्यमंत्र्याच्या काळामध्ये ही लाडक्या भावाची योजना आली त्या लाडक्या मुख्यमंत्र्याच्या दारामध्ये ठाण्यामध्ये टेंबी नाक्यावर आमरण उपोषणाचं हत्यार बालाजी पाटील चाकूरकर आणि इतर प्रशिक्षणार्थी उपसणार आहेत. मी स्वतः आमरण उपोषणाला बसणार आहे.